जन्मापासून अशीच हाय म्या. कुणासाठी बी शुभ नाही, समद्यांसाठी अशुभच हाय. तुम्हा समद्यांसाठी बी अशुभच हाय. नाही मीरा, असं नको बोलूस. खर तर आपल्या समद्यांच्या आयुष्यामध्ये जे बी काही वाईट होतं, जो बी काही त्रास होतो, त्याला जबाबदार कोणी दुसरं नाही, खरं म्हणजे आपली जातच आहे. त्यामुळे तू दुःखी नको होस. उद्या सकाळच्याला आपण नवीन जागेवर जाऊ. हळूहळू नवीन आयुष्य सुरू करू. बघच मीरा, तू समजा काही ठीक होऊन जाईल का? अभिनंदन महाराज, अभिनंदन. शेवटी आपण जिंकलोच. आता उद्या सकाळी रामजी आणि त्याचं पूर्ण कुटुंब आपलं सातारा सोडून जाणार आहेत. खरं सांगायचं तर महाराज, विश्वासच बसत नाहीये. यो भीमराव अभिमान आहे त्याच्या समाजातल्या लोकांचा. गोपालनं त्याचाच उपयोग करून भीमरावचा अभिमान फार चकनाचूर केलाय महाराज. तुमच्या हिऱ्याने तर काम चोखपणे बजावलं महाराज. 100 आला एक भारी. माझ्या निवडीवर मला पूर्ण खात्री होती. म्हणूनच तर या गोपाळाला इथे साताऱ्याला आणला आम्ही. आत्या, मला सातारा सोडून नाही जायचंय. तिथं आमच्या आईच्या आठवणी आहेत, आमच्या लहानपणीच्या आठवणी आहेत. आमच्या आईने उभं केलेलं हे खूप छान घर आहे. आपण काय बी करून तिथून जाणं थांबवू शकत नाही का? फक्त एका अटीवर सातारा सोडून जाणं थांबू शकतं. का त्यानं एका अशा व्यक्तीसाठी विधवा संस्कार करावं जो तिचा नवरा नव्हताच. तुला हे मान्य आहे का? तुला वाटतं का का त्या लोकांनी जे विधवा संस्कार करायचं आहे ते आत्या संग झालं पाहिजे? तू समाजसंघ, लोकांसंघ परिवर्तनासाठी लढत होतास ना? तू आपल्या जातीसाठी, सन्मानासाठी लढत होतास. मग लढ ना. आता काय झालं? लढाने कर स्वतःला सिद्ध. बाळा दादा, कोणती बी लढाई एकट्यानं लढली आणि जितली नाही जात. ती आपल्या आणि आपल्या लोकांच्या भरवशावर लढली जाते. म्हणजे हे का तू या लढाईमध्ये त्या लोकांची साथ देऊन आमसने कमजोर केलं आहेस. आता मी कोणाच्या भरोशावर लढायचं? आणि जेव्हा आपलेच लोक विरोधात जातात तर आपण कसं जिंकणार? शेठजी, आपलं वर्षभराचं सपान पुरं झालं म्हणून भीमरावला आणि रामजीला त्याची लायकी दाखवली म्हणून हे घ्या तुम्ही सरबत प्या.
खरंच अशी वेळ परत परत नाही येत. ज्या दिवसाची मी तळमळीने वाट बघत होतो की कधी रामजी आणि त्याचं कुटुंब आपला सातारा सोडून जाणार ते. शेठजी खरं सांगू, मला तर विश्वासच बसत नाहीये का उद्या सकाळी रामजी आणि त्याचं अख्खं कुटुंब सातारा सोडून जाणार आहे. हे कुठल्या स्वप्नापेक्षा कमी नाही आहे शेठजी. हे स्वप्न खरं झालंय ते फक्त गोपालच्या मेहनतीने. होय शेठजी, ते तर आहेच. जे काम पूर्ण करायच्या चक्करमंदी आपण इतक्या वर्षापासून झटत होतो ते गोपालनं फक्त काही दिवसातच करून दाखविलं. शेठजी एक बोलू का? त्यो भीमराव आणि त्या रामजीच्या चक्करमंदी अस्पृश्य समाजाचा मनोबल लई वाढलाय. एकदा फक्त रामजी आणि भीमराव सातारा सोडून जाऊन दे, मग बघ कसं मी त्या अस्पृश्य समाजाचं मनोबल तोडतो ते. बाबा, चहा. वा गोपाळ, तू तर भीमला त्याच्याच भावाबरोबर आणि त्याच्याच लोकांबरोबर मिळून हरवलंस आणि ही लढाई इथेच संपवलीस. जे कार्य महाराजांनी दिलं होतं ते तू पूर्ण करून दाखवलंस. खूप खूप शुभेच्छा. उद्या सकाळी रामजी आणि भीम गेल्यानंतर आपल्या दोघांचं पण काम संपेल. मग आपण पण इथून निघूया. ते सगळं ठीक आहे, पण जे काम करण्यासाठी आपण एवढी मेहनत केली त्याचं मानधन तर आपल्याला मिळायलाच पाहिजे ना. काही सुवर्ण मुद्रा आणि काही नाणी जेव्हा वाचतील ना तेव्हा या शुभेच्छा आणखीनच गोड लागतील. महाराजांना सांगून काहीतरी द्यायला सांगा ना. अगदीच मिळवणार. शेवटी धर्माचं काम धनाशिवाय कसं पूर्ण होईल. मी स्वतः बोलीन महाराजांशी. तो शेठ आहे ना जो महाराजांचं धन सांभाळतो, खूप धन आहे त्याच्या तिजोरीत. महाराज त्याच्याकडून तुझ्या मेहनतीचं पूर्ण हक्क देतील. ह्या गोष्टीसाठी तू निश्चिंत राहा गोपाळ. कोण? रामजी, तू? बस बस पुरंजन. काय करायचं पुरंजन? परिस्थितीच अशी काही झालीये की आपल्या जवळच्या मित्राला भेटण्यासाठी असं लपून यावं लागलं की कुणी बघू नये म्हणून. पर रामजी, एवढ्या रातच्याला का? तुला तर माहितीये पुरंजन, उद्या सकाळच्याला मी समध्या आपल्या कुटुंबाला घेऊन इथनं जातोय. दिसाच्या उजेडात मी तुला भेटू नाही शकणार, कारण की तू जो आपल्यामध्ये एवढा दुरावा निर्माण केलायस. काही हरकत नाही, पर तू माझ्या वाईट दिवसामध्ये उभा राहिलास. माझ्या सुखामध्ये, माझ्या दुःखामध्ये. बस त्यासाठी तुझे आभार मानायला आलो होतो. रामजी, तुझं इथून जाणं थांबू शकत नाही का? नाही पुरंजन, आता थांबणं कठीण आहे, कारण आता समजा पहिल्यासारखं नाही राहिलं. माझा सौताचा पोरगा माझ्या विरोधात उभा राहिला. माझा सगळ्यात चांगला मित्र माझ्या विरोधात उभा राहिला. नाही पुरंजन, समजा काही बदललंय. काहीच बदललं नाही हाय रामजी. कारण माझ्या रामजीला ओळखत तू, तो हट्टी मनाचा, साहसी आणि हिम्मतवाला होता.
त्याच्या विरोधात जर समजा जग जरी उभं राहिलं ना, पर तो कवा बी खऱ्याची साथ नव्हता सोडत. तुला तर माहित आहे मी सत्याच्या बाजूने उभा आहे, मी सत्याची साथ देतोय. मग तू मात्र सत्याच्या विरोधात का उभा आहे? हे बघ रामजी, तू भले याला माझी लाचारी समज, नाहीतर माझी भीती, पर म्या तुला एका गोष्टीचं वचन देतो का म्या तुझी रातच्या अंधारात नक्कीच साथ देईन बघ. पर दिवसाच्या उजेडात साथ न देणं माझी लाचारी आहे. 100 लोकांशी एकटा 2 हात करणारा, लढणारा, आत्मविश्वास ठेवणारा हा माझा मित्र आता घाबरलाय. कारण सत्याची साथ ही मजबुरीने, चोरीने किंवा रातच्या अंधारात दिल्याने सत्याच्या बाजूने उभं राहणं नाही, तर मुळात हे अपराधाचं काम आहे. तुझ्या बोलण्यानं अपराधीपणाचा दुर्गंध येतो. याच्यापेक्षा चांगलं आहे तर दिवसाच्या उजेडात तू वाईटाची साथ दे, त्यांचं समर्थन कर. हे बघ पुरंजन, मी तुझा मित्र आहे, त्यामुळं जे मला योग्य वाटलं ते मी बोललो. पर एक गोष्ट ध्यानात ठेव, भीतीला मनाच्या आतमध्ये ठेवणं योग्य नाही. कारण भीती माणसाला निपक्ष नाही राहू देत. या साताऱ्यामध्ये तू माझा एकुलता एक मित्र आहेस, त्यामुळं तुला भेटायला मी आलो. आणि हा आयुष्यामध्ये पुढे कधी, जीवनामध्ये तुला कधी भी माझी गरज लागली तर मला निसंकोचपणे आठव. माझ्याने जेवढं काही होईल तेवढं मी करीन. चल येतो मी. स्वतःची काळजी घे. जर चुकून काही मी तुला काही बोललो असेल तर एक मित्र समजून मला माफ कर. हे काय बोलतोयस तू रामजी? आत्या, आम्ही समद सामान बांधलंय, फक्त बाळदादाचं सामान राहिलंय. मला ठाव आहे की बाळदादा आपल्या संग नाही येणार, पण बाळदादा आम्हासनी तुझी लई आठवण येणार. वय आनंद, भले म्या तुम्हा दोघांचा विरोधी आहे, पर म्या नेहमी या गोष्टीचा अभिमान बाळगला आहे की तुम्ही दोघं भित्री नाही आहेत. वाईट वाटतंय. उद्यापासून मी असा विचार नाही करू शकत. उद्यापासून माझ्या मनात नेहमी हाच विचार येत राहील की माझे दोघे भाऊ पळकुटे आहेत. बाळदादा, जर तुला आमची एवढीच खंत वाटते आहे ना, तर आम्हासनी भेकड झालेलं बघून तुला दुःख नाही होत? ज्ञान पाजळू नकोस भीम. लढाईचं मैदान सोडून तू जातो आहेस, त्यात माझी काय चूक? म्या काय करू शकतो? तू एवढा तरी विचार कर की का तुझे दोन्ही भाऊ का भेकड बनले आणि का लढाई सोडून जात आहेत.
हुशारी दाखवण्यासाठी कुणाच्या बी सोबतीची गरज नसते. हुशार माणूस एकटा बी हुशारच असतो. जर तुला वाटतंय की आत्या संघ काही चुकीचं होत आहे तर इथंच थांब आणि लढ त्यांच्या संघ. पळून का चाललाय? आता कोणाला भांडायची गरज नाही. आता समजा ठरलंय, उद्या सकाळच्याला जायचंय म्हणजे जायचंय. ज्याला यायचंय तो येईल, ज्याला नाही यायचंय तो इथंच थांबल. ना मी कोणावर येण्यासाठी दबाव आणणार आणि ना मी कोणावर इथं थांबण्यासाठी दबाव आणणार. जा, झोपा आता. भीम, आनंद, तुळसा मंजुळानं आत्याला इकडे बोलवलं म्हणून सांगा. रामजी, आमच्या असं डोक्यात आलं की इतक्या दिवसांपासून तुझ्याशी लढता लढता तुझ्याशी एक जवळीक निर्माण झालीय. म्हणूनच आम्ही विचार करतोय की आता तू चाललायस तर तुला काहीतरी उपहार म्हणून द्यावं. बघ, तुझी भेटवस्तू पाहून घे. वहाणा चपला बनवण्यासाठी उपयोगी पडतील ही हत्यार. रामजी, तुझ्यासाठी यापेक्षा दुसरा चांगला उपहार असूच शकत नाही. जर हे काम तू तुझ्या मुलांना शिकवलंस तर तू आणि तुझी मुलं आयुष्यभर सुखी राहा. आणि अशी अवस्था तुमची पुन्हा कधीही होणार नाही की तुम्हाला असं एखादं गाव सोडून जावं लागतंय. बघतोस काय रामजी, महाराजांनी तुझ्यासाठी इतक्या प्रेमाने ही भेट वस्तू आणली आहे. उचलून घे, तुझ्या चरितार्थ चालवण्याच्या कामात येईल ती. उचलून घे. मी फौजेमध्ये नोकरी करून झालोय, रिटायर्ड सुभेदार आहे. मला जगण्यासाठी या कामाची गरज नाही आणि नाही माझ्या पोरांना. पर तुम्ही हा असा नका विचार करू की मी या कामाचा अपमान केलाय. तर माझं असं म्हणणं आहे, प्रत्येक व्यवसाय चांगला असतो, प्रत्येक काम हे चांगलं असतं. भीम, आनंद, जा जात्याला घेऊन ये लवकर. जा जा. बाबा, बाबा, माहित ना आत्या कुठं गेली निघून. कुठं गेली? सकाळपासून दिसली नाही, तर आमासनी वाटलं की कुठं तरी बाहेर गेली असेल, पण अजून नाही आली. आता निघण्याच्या वेळी कुठं गेली? ती बघा येते.